उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये जवळपास 2.5 तास चर्चा झाली। ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंशी चर्चा केली। दोघांमध्ये आगामी पालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा येत्या 2 ऑक्टोबरला होणार आहे। दसरा मेळाव्यामध्ये दोन्ही बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्या राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये मनसेचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। उद्या सकाळी 10 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला समाधान होईल। ठाकरे बंधूंच्या बैठकीवरून प्रकाश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय। तर मराठी माणसांच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले। ठाकरे बंधू मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर साथ द्यायला हवी असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं। तर दोन भाऊ एकत्र येत असतील तर तिसऱ्या माणसानं चर्चा कशाला करावी असा सवालही त्यांनी केला। ठाणे पालिकेची प्रभाग रचना एका ठराविक पक्षाच्या हिताने आखण्यात आली असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला। दरम्यान प्रभाग रचनेवरून विरोधक एकवटल्याचं दिसून आलं। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंसोबतच्या युतीला विरोध झाल्यास ठाकरे मवियामधून बाहेर पडण्याची शक्यता असल्याची माहिती आहे। 12 सप्टेंबरला सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनात 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 शपथविधी पार पडणार आहे। शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर झाली आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समिती जाहीर करण्यात आली आहे। या समितीमध्ये पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 21 प्रमुख नेत्यांचा समावेश आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। दरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत SIRची तयारी पूर्ण करा असे निर्देश सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले। ऑक्टोबरमधील कोणत्याही दिवशी SIR सुरू होणार आहे। वेळापत्रक लवकरच राज्यांना कळवणार असं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपीकडून D2 ऑपरेशन सुरू असल्याचा दावा वकील उज्ज्वल निकम यांनी केला। या संदर्भात न्यायालयामध्ये गंभीर स्वरूपाची तक्रार केल्याचंही निकम म्हणाले। D फॉर डिले द ट्रायल आणि D फॉर डिरेल द ट्रायल हे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। नाशिकमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। लॅबच्या उद्घाटनापूर्वीच वाद विकोपाला गेला। माजी खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ आमने सामने आले। टेस्टिंग लॅबवरून श्रेयवाद उफाळला। माजी खासदार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले। छगन भुजबळ यांना दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेण्याची सवय आहे आणि इथेही त्यांनी तेच केलं। प्रकल्प रखडल्यानंतर मी ग्रामस्थांची समजूत काढत हा प्रकल्प पूर्ण केला असा दावा हेमंत गोडसेंनी केला। ओबीसी उपसमितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच विमानातून प्रवास केला। नाशिकमधील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांनी हजेरी लावली। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं दिलेल्या GRची जिल्हा स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे। धाराशिव जिल्हा प्रशासनानं कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। मालेगाव बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील तिन्ही आरोपींना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 100 कोटींच्या या घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत मालेगावच्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकात 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल ट्रेनमध्ये जागेवरून दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। बीडमध्ये बंजारा समाजानं 15 सप्टेंबरला आंदोलनाची हाक दिली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। ST प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। तर जिल्हाभरातून बंजारा समाज आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। बीडच्या मोठेवाडी गावातील नागरिकांनी धरणे आंदोलन केलं। अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान अतिवृष्टीची नोंद न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशीही मागणी करण्यात आली। वाशिमच्या तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीनं ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनातून मवियानं जनसुरक्षा कायद्याला विरोध केलाय। तातडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली।
यवतमाळमध्ये बंजारा समाजानं आंदोलन केलं. एसटी प्रवर्गातून आंदोलन करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला. बीडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे कामं खोळंबल्यानं सर्वसामान्य नागरिकांना नाहक अडचण सहन करावी लागते. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये परभणीकडे जाणाऱ्या महामार्गावर ओबीसी समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं. मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बंजारा समाजाला भटके विमुक्त प्रवर्गातून काढून आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं मोर्चा काढण्यात आला. तात्काळ याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजानं आंदोलन केलं. एसटी प्रवर्गातून आंदोलन यावेळी करण्यात आली. मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. तर बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. मनमाडमध्ये प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर मोर्चा काढण्यात आला. कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात कांदे ओतून विरोध केला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनातून जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यात आला. तातडीनं जनसुरक्षा कायदा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान मविया पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अकोल्यामध्ये आदिवासी समाजानं आंदोलन केलं. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध केला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनातून जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं. वर्धा शहरामध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. तातडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. जनसुरक्षा विधेयकाविरोधात जनसुरक्षा संघर्ष समितीचं राज्यव्यापी आंदोलन झालं. मुंबईतील शिवाजी पार्कात जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यामध्ये शिवसेना युबीटीनं सक्रिय सहभाग घेतला. जनसुरक्षा कायद्याविरोधात सोलापुरात मोर्चा काढण्यात आला. मवियाच्या वतीनं सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पूनम गेटपर्यंत मोर्चा काढत जनसुरक्षा विधेयक रद्द करावं अशी मागणी करण्यात आली. जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी एकवटली आहे. चिपळूण विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत महाविकास आघाडीकडून कायद्याला विरोध दर्शवण्यात आला. डहाणूमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं कायदा मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. बुलढाण्यामध्ये मवियानं जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन केलं. जनसुरक्षा कायदा तातडीनं मागे घेण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अहिल्यानगरच्या राहता शहरामध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. तातडीनं कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. बदलापुरात रिक्षा चालकानं मुजोरी केली आहे. एका कार चालकावर दगडानं हल्ला केला तर चाकू हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली. तातडीनं रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणीही करण्यात आली. मुंबईतील गोरेगाव पश्चिममधील जवाहरनगर इथल्या शालिमार मिरेकल बिल्डिंगला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परराज्यातून काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे मोबाईल चोरून नेणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत 1,05,000 किमतीचे 8 मोबाईल जप्त करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान अपघात झाला. डीजेच्या वाहनाचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे ढोल ताशा पथकातील 4 ते 5 जणांना या वाहनानं चिरडलं. यामध्ये 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वर्ध्यातील गणेश नगरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. त्या आगीत घरगुती साहित्य जळून खाक झालं.
दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं.